Hello. Sir. गुड इव्हनिंग. माझा आवाज येत असेल तर झूम वरच मेंबर्सनी प्लीज यस किंवा नो टाईप करा.
येत असेल तर यस किंवा वाय. आवाज येत नसेल तर नो किंवा यन प्लीज, म्हणजे मला चालू करता येईल. चॅट बॉक्स मध्ये ओके. येस, गुड. तर तुमची दिवाळी छान गेली असेल आणि बरेच जणांचे मला आपलं 21 डेज चॅलेंज होतं, वेट लॉस चॅलेंज. तर बऱ्याच जणांनी ऍक्सेप्ट केलं होतं आणि 5 ते 6 किलो पर्यंत वेट 21 डेज मध्ये त्यांनी कमी केलेलं आहे. त्यांचं अभिनंदन. ज्यांनी प्रयत्न केले परंतु काही कारणांनी जरी फेल गेले असतील तर आपण त्यांच्यासाठी सोल्युशन घेऊन आलेलो आहोत. आजचं हे सेशन त्याच विषयावर आहे. ज्यावेळेस तुम्हाला मोटिवेशन मिळत नसेल किंवा आपले काही गोल्स आपण अचीव्ह करू शकत नसाल तर मी तुम्हाला काही शॉर्टकट ट्रिक्स घेऊन आलो आहे. जसं की जगामध्ये तसा शॉर्टकट किंवा मिराकल किंवा एक जादू अशी नसते. कारण विवेकानंद सांगतात, जे जादूवर विश्वास ठेवतात किंवा जे मिराकल्सवर विश्वास ठेवतात ते आळसी असतात. फक्त प्रयत्न तुम्ही स्मार्टली करणं गरजेचं आहे आणि ते स्मार्ट जे काही एफर्ट्स आहेत तर ते कसे करायचे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. पॉवर ऑफ क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन. तर मी एका स्टोरी पासून तुम्हाला सुरुवात करणार आहे. त्या अगोदर तुम्ही प्रेझेंटेशन एक तुम्हाला दाखवतो आणि आज आपण या व्हिज्युअलायझेशनची किती पॉवर आहे हे वेगवेगळे उदाहरणं देऊन मी तुम्हाला सांगणार आहे आणि आपण ती पॉवर तुम्हाला कशा पद्धतीने ती अचीव करता येईल हे सुद्धा लवकरच समजेल. आणि या पॉवर बद्दल तुम्हाला एक वेळेस माहित झाल्यानंतर तुम्ही ही कशा पद्धतीने वापरू शकता तर हे सुद्धा मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर एक इस्रायल किंवा यूएस मधले एक स्पाय होते. स्पाय म्हणजे जे काही युद्धनीती ठरवण्यासाठी या देशातनं दुसऱ्या देशामध्ये प्लॉट केलेले काही सैनिक असतात आणि ते सैनिक जसे आपल्याकडं सुद्धा जाधव यांना कैद केलेलं आहे पाकिस्तानमध्ये, तर तसंच कैद केलं होतं 1980च्या दशकामध्ये 80च्या अगोदर. त्यांचं नाव आहे नटन शेरान्स्की. तर हे सैनिक रशियामध्ये पकडले गेले किंवा हे सोल्जर रशियामध्ये त्यांना पकडलं गेलं आणि पकडल्यामुळे त्यांना जेल झाली. त्यावेळेस रशियन जेल हे तुम्हाला माहित आहे की कशा होत्या किंवा अशा पद्धतीने त्यांना कैद केलं गेलं की 4x4 ची रूम होती. कल्पना करा 4x4 ची रूम आणि 4x4 च्या रूम मध्ये कशा पद्धतीने त्यांनी जेल भोगली तर याचं त्यांनी त्यांच्या बायोग्राफीमध्ये तुम्ही युट्यूबवर यांचं जर नाव टाकलं तर तुम्हाला लक्षात येईल की हे नथन शेरान्स्की कोण होते आणि त्यांचे सध्या युट्यूबवर बरेच व्हिडिओ पण आहेत, त्यांच्या मुलाखती आहेत. तर आपल्या या चॅप्टरशी रिलेटेड हा त्यांचा खूप मोठा संदर्भ देण्यासारखा आहे, म्हणून मी त्यांची बायोग्राफी बद्दल थोडक्यात माहिती देणार आहे. तर त्यांची जेल झाली 4x4च्या रूम मध्ये ते गेले. तिथं झोपण्यासाठी जागा पण नव्हती. तरीही त्यांनी बॉडीसाठी अँटी ग्रॅव्हिटी म्हणजे फिजिकल स्ट्रेस कमी करण्यासाठी किंवा फिजिकल एक्सरसाइज करण्यासाठी अँटी ग्रॅव्हिटी एक्सरसाइजेस केल्या, जसे की पुलअप्स असतील, पुशअप्स असतील. परंतु अशा परिस्थितीमध्ये त्यांना जेल झाली ती 9 ते 12 वर्षापर्यंत ते जेलमध्ये होते, कैद होते. मग बाकीचा वेळ घालवायचा कसा? तर त्यांना लहानपणापासून कशाची आवड? चेस खेळण्याची आवड होती. तर त्यांनी चला चेस खेळू, हा त्यांचा आवडीचा विषय. त्यांनी चेस खेळायचा कसा? जेलमध्ये चेस शक्य आहे का? नाही.
परंतु इच्छाशक्ती असेल, डिझायर असेल, तर व्यक्ती डिझायर असेल आणि ॲडजस्टमेंट आणि ॲक्सेप्टन्स जर आपल्या ब्रेनने केलं, तर व्यक्ती कुठं आणि काय करू शकतं, याचं हे उदाहरण आहे. त्यांनी काय केलं, की आपण माइंडमध्ये चेस खेळू. म्हणजे चेस समोर आला, डोळे बंद केले आणि चेस समोर आल्यानंतर त्यांनी 62 ब्लॉक्स चेसमधले इमॅजिन केले. म्हणजे मेंटल त्यांचा जे मेंटल एक जिम्नॅस्टिक आहे. 62 म्हणजे ब्लॉक्स चेसचे इमॅजिन करणे हे मेंटल जिम्नॅस्टिक. पहिल्या दिवशी अवघड गेलं, दुसऱ्या दिवशी थोडं अवघड आणि असं करत-करत त्यांनी चेस इमॅजिन केला. त्यानंतर चेस खेळण्यासाठी अपोनंट पाहिजे. मग अपोनंट किंवा विरुद्ध एखादा प्लेयर पाहिजे. त्यांनी म्हणले, प्लेयर कोण घ्यायचा? चला, कारण माइंडमध्ये आपल्या जो आपण घेऊ तो प्लेयर त्यांच्यासोबत येणार आहे. त्यावेळेस त्यांच्या माइंडमध्ये टॉप मोस्ट प्लेयर होता किंवा त्यावेळेस टॉपचा प्लेयर कोण होता? गॅरी कॅस्परॉव्ह. म्हणजे गॅरी कॅस्परॉव्ह हा टॉपचा त्यावेळेसचा चेस प्लेयर होता. तर त्यांनी इमॅजिन केलं अपोनंट म्हणून आणि चेस चालू झाला. कुठं? मेंटल किंवा माइंडमध्ये. त्यांनी व्हिज्युअलाइज करायला चालू केलं, की चेस त्यांची एक मूव्ह गॅरी कॅस्परॉव्ह पलीकडून दुसरी मूव्ह करतोय. तर अशा प्रकारे त्यांनी डेली चेस त्यांच्यासोबत खेळायचा आणि डेली त्यांनी तो चेस जिंकायचा. 9 वर्ष झाल्यानंतर बिल क्लिंटन आय थिंक बिल क्लिंटन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले 1995च्या आसपास. त्यानंतर त्यांनी केस रिओपन करायला सांगितली रशियन गव्हर्नमेंटला आणि परत त्यांनी रिक्वेस्ट केली. त्यानंतर त्यांची जेलमधून सुटका झाली 9 वर्षानंतर. ते त्यांच्या मायदेशी परतले इस्रायलला. इस्रायलमध्ये त्यांनी पॉलिटिक्समध्ये एंट्री केली. कारण ते कॅप्टन होते आणि पॉलिटिक्समध्ये एंट्री केल्यानंतर त्यांनी परत मिनिस्टर पर्यंत गेले. ते तिथले मिनिस्टर झाले. 1996 ला इस्रायलमध्ये चेसच्या वर्ल्ड चॅम्पियनशिप होती. त्यावेळेस गॅरी कॅस्परॉव्ह तिथं चॅम्पियनशिपमध्ये भाग घेणार आहे असं त्यांना समजलं. गॅरी कॅस्परॉव्ह तिथं आल्यानंतर कुठल्याही चेस गेमच्या अगोदर रिहर्सल्स होतात, मॉक गेम्स होतात, डेमॉन्स्ट्रेशन्स होतात. तर त्या डेमॉन्स्ट्रेशन 1-2 दिवस अगोदर होतात. तर हे वर्ल्ड चॅम्पियन्स जे आहेत चेसचे, तर ते काय करतात? 5 खेळाडू किंवा 40-40 खेळाडूंच्या विरुद्ध ते प्रॅक्टिस करतात आणि त्यांचं कसब दाखवण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांची ती मॉक टेस्ट असते, डेमॉन्स्ट्रेशन असतं. एक टीम होती 5 जणांची. त्याच्या अगेन्स्ट होते गॅरी कॅस्परॉव्ह आणि त्या 4 जणांना गॅरी कॅस्परॉव्हने हरवलं. परंतु एक व्यक्ती होता ज्यांनी गॅरी कॅस्परॉव्हला हरवलं आणि ते होते नथन शेरान्स्की. वर्ल्ड चॅम्पियनला हरवल्यानंतर ज्या व्यक्तीने कधीही चेस हा करिअरचा भाग समजला नव्हता, परंतु त्यांची आवड म्हणून फक्त व्हिज्युअलायझेशन केलं होतं. परंतु 9 वर्ष सगळे पत्रकार आणि मीडिया त्यांच्या समोर आला आणि त्यांना आश्चर्याचा एक क्वेश्चन विचारला गेला, की तुम्ही हे कसं काय? हाऊ इट इज पॉसिबल? तर त्यांनी उत्तर दिलं, की मी जेलमध्ये असताना 9 वर्ष गॅरी कॅस्परॉव्हला म्हणजे 365x9 एवढं वेळेस मी गॅरी कॅस्परॉव्हला माझ्या गेममध्ये हरवलेला आहे. तो फक्त मेंटल गेम होता. मेंटल गेममध्ये मी कंटिन्युअस त्यांना हरवत आलो होतो आणि हा फक्त रिअल गेम आहे. मला कॉन्फिडन्स होता कारण मी त्यांच्यासोबत 9 वर्ष गेम हा खेळत असताना मी व्हिज्युअलाइज करत असताना मी त्यांना हरवत आलेलो आहे. हा कॉन्फिडन्स आहे. हा फायदा आहे व्हिज्युअलायझेशनचा. त्यांनी त्याच्यावर एक बुक लिहिलं आणि त्यांचं म्हणणं आहे, की 5 टाइम्स व्हिज्युअलायझेशन कॅन एम्पॉवर अवर ब्रेन किंवा आपली बॉडी. तर आपण जर व्हिज्युअलाइज केलं, तर आपण आपले ध्येय किंवा आपल्या ज्या काही आपण व्हिज्युअलाइज करण्यामध्ये ॲक्ट्स आहेत, तर त्या ॲक्ट्स परफेक्टली
उतरवू शकतो या रिअल वर्ल्डमध्ये फक्त व्हिज्युअलायझेशनच्या माध्यमातून. तर चला तर मग आजचा हाच टॉपिक काय आहे हे व्हिज्युअलायझेशन? कशाप्रकारे व्हिज्युअलायझेशन होते आणि कोण-कोण या व्हिज्युअलायझेशनला म्हणजे जगामधले टॉप मोस्ट खेळाडू आहेत, टॉप मोस्ट स्पिरिच्युअलिस्ट आहेत, टॉप मोस्ट सायंटिस्ट आहेत. बरेच मोटिव्हेशनल स्पीकर्स आहेत, जे की व्हिज्युअलायझेशन टेक्निक्स वापरून आपल्या जगावर किंवा इन्फ्लुएन्सर बनतात आणि आपला स्वतःचा जो काही गोल आहे, टार्गेट आहे, तर ते अचीव्ह इझिली करतात. तर हा प्रवास मी थोडक्यात आपण आज पाहणार आहोत. तर दुसरं वाक्य आहे, जे इमॅजिनेशनवर ज्यांनी जास्तीत जास्त ज्या इमॅजिनेशनचा वापर आणि ज्यांना जास्त इमॅजिनेशनवर रिसर्च केलेला आहे, ते आहेत आइन्स्टाईन. जे तुम्हाला चित्र दिसतंय किंवा फोटो दिसतोय ते आइन्स्टाईन आहेत. जगातल्या म्हणजे आत्तापर्यंतच्या बुद्धिमान व्यक्तींपैकी, मल्टीटास्किंग व्यक्तींपैकी, अष्टपैलू व्यक्तींपैकी एक व्यक्ती आहे. त्यांचं काय म्हणणं आहे, "इमॅजिनेशन इज मोर इम्पोर्टंट दॅन नॉलेज." मुलांना सुद्धा इमॅजिनेशन करायला सांगणे, नॉलेजपेक्षा जास्त इम्पोर्टंट आहे. कारण नॉलेज हे सीमित असतं. त्या स्वतःपुरतं असतं आणि ज्या गोष्टी दिसतात, ज्या गोष्टी समोर आहेत, त्याच्याबद्दलच नॉलेज असतं. नॉलेजचा वापर होतो. परंतु इमॅजिनेशन काय करतं? एंटायर वर्ल्ड तुम्हाला जवळ आणतं. तुम्ही इथं बसून जगामध्ये कुठेही पोहोचू शकता इमॅजिनेशनच्या जोरावर. त्यामुळं जग समजण्यासाठी आणि जगाला माहीत करून घेण्यासाठी, स्वतःला माहीत करून घेण्यासाठी इमॅजिनेशन हे सगळ्यात प्रभावी टूल आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे, ओशो यांच्या काही प्रवचनामध्ये आणि रिसर्च चालू आहेत. कशावर रिसर्च चालू आहेत? ज्यावेळेस आता आपले काही जे यान आहेत किंवा आपले जे काही सॅटेलाइट्स आहेत, तर या सॅटेलाइट्स थ्रू किंवा रॉकेट्स थ्रू तुम्हाला माहीत असेल नासा किंवा सगळ्या जगातले सायंटिस्ट मिळून विश्वाचा शोध घेण्यासाठी काही प्राणी सोडतायत किंवा काही इतर मंगळावर काही व्यक्ती जाण्याचा प्रयत्न करतायत. बरेच वेळेस काय होतं, की हे फिजिकल कम्युनिकेशन म्हणजे आपलं जे काही मोबाईल कम्युनिकेशन आहे, वेव्हलेंथचं कम्युनिकेशन आहे, ते जर ब्रेक झालं, कारण प्रत्येक ग्रहाच्या कक्षेमध्ये ज्यावेळेस मंगळावर जाण्यासाठी सुद्धा आपलं यान ज्यावेळेस मंगळावर अ, ती जी कुपी होती, ती जाताना काही काळ आपला संपर्क तुटतो. त्या यानाचा आणि इथल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह घर्षणामुळं येत नाहीत. तर तो संपर्क तुटल्यानंतर सगळ्यात मोठा तो पॉइंट रिस्की पॉइंट असतो आणि सगळ्यांची काळजी असते, की तो संपर्क पुन्हा प्रस्थापित होईल का नाही? जर पुन्हा प्रस्थापित तो संपर्क झाला, तरच आपल्याला लक्षात येईल, की ते यान हे पोहोचणार आहे, नाही यार. परंतु त्या ह्याच्यावर एकच सध्या रिसर्च चालू आहे. जर व्यक्तीने आपण सोडलेले अवकाशात सोडलेल्या व्यक्तींनी जर यानातून आपला संपर्क तुटला, तर टेलिपॅथी, इमॅजिनेशन या थ्रू ते संपर्क करू शकतील का? म्हणजे ब्रेन हा इंट्युटिव्ह पॉवर वापरून, इमॅजिनेशन, व्हिज्युअलायझेशन वापरून तुमचा संपर्क त्या फक्त ब्रेन थ्रू ब्रेनच्या वेव्हज आपल्या तिथपर्यंत पोहोचू शकतील का? याच्यावर संशोधन सगळ्यात मोठं चालू आहे. कारण आपल्या ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे, जसं टेलिपॅथी आहे, संजय हे होते. त्यांनी स्वतः म्हणजे त्यांच्या घरी बसून तो पूर्ण कुरुक्षेत्राचा तो जो युद्ध आहे ते पाहिलेलं होतं. तर अशा पद्धतीनं सध्या जे चालू आहे, ते मेंटल एबिलिटीज आपल्या वाढवण्यावर हाच सगळ्यात जास्त रिसर्चचा मोठा जो काही इन्व्हेस्टमेंट आहे अमेरिकेमध्ये, नासा मध्ये किंवा बायोलॉजिकल सायंटिस्ट करतायत. तर हे व्हिज्युअलायझेशन आपण कमीत कमी आपल्या जे काही गोल आहेत, टार्गेट्स आहेत, तर त्या टार्गेट्ससाठी आपण इझिली वापरू शकतो. पुन्हा जे गुड फिजिक्स करण्यासाठी म्हणजे बॉडी मेंटेन करण्यासाठी इम्प्रूव्ह दी फिजिकल परफॉर्मन्स अँड एंड्युरन्स किंवा एन्हान्सिंग युअर फिजिक याच्यासाठी सुद्धा व्हिज्युअलायझेशन वापरलं जातं. स्पोर्ट्समध्ये हा प्रत्येक स्पोर्ट्समन लाइक सायकॉलॉजिस्ट असतो आणि तो सायकॉलॉजिस्ट त्यांना व्हिज्युअलायझेशन शिकवतो. कोहलीचं स्वतःचं म्हणणं आहे, रिचर्ड्स सोबत त्यांनी मुलाखतीमध्ये दिलेलं आहे. रिचर्ड्स, व्ही.व्ही. रिचर्ड्स हे खूप मोठे क्रिकेटर आहेत. तर त्यांनी त्यांच्या
एका इंटरव्ह्यू मध्ये दिलेलं आहे. कोहली चॅट्स विथ रिचर्ड्स. व्हिज्युअलायझेशन हेल्प्स मी डेमॉन्स्ट्रेट बॉलर्स नेट्स आर क्लॉस्ट्रोफोबिक. क्लॉस्ट्रोफोबिक म्हणजे नेट्स नेट्समध्ये एखादी भीती वाटणे. त्यांना नेटमध्ये खेळण्यासाठी भीती वाटायची विराट कोहलीला. तर ज्यावेळेस त्यांनी त्यांच्या मेंटरनी व्हिज्युअलायझेशन शिकवलं विराट कोहलींना आणि व्हिज्युअलायझेशन टेक्निक मध्ये काय करायचे ते, की बॉलर्सवर कशा पद्धतीनं ते अधिराज्य गाजवतायत, त्यांच्यावर कशा पद्धतीनं अटॅक करतायत, हे कंटिन्युअस त्यांना डेली व्हिज्युअलाइज करायला सांगायचे आणि त्याच्यामुळे त्यांचा दुप्पट ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या अगोदर म्हणजे पूर्वी विराट कोहलीचा परफॉर्मन्स खूप कमी होता. त्यांनी त्याच्या बॉडीवर आपण पाठीमागे पाहिलंय कीटो डाएटमध्ये, वेगन डाएटमध्ये त्याच्या मेंटल आणि फिजिकवर जास्तीत जास्त काम केल्यामुळे जगातल्या पहिल्या टॉप 10 फिट प्लेयर्समध्ये विराट कोहलीचं नाव आहे. कारण त्यांनी मेंटल आणि फिजिकल दोन्हीवर खूप मोठं काम केलं. त्याच्यामुळे त्याचा परफॉर्मन्स वाढलाय. हे हे स्वतः त्यांनी मान्य केलेलं आहे. त्यामुळं हे प्रत्येक खेळाडू हे अशा पद्धतीनं व्हिज्युअलायझेशन त्यांना एक मेंटर असतो आणि ते स्वतः जसं की 1990 ऑलिम्पिक्समध्ये लेक प्लॅसिडला ऑलिम्पिक्स होतं म्हणजे न्यूयॉर्कमध्ये. सोव्हिएट ॲथलीट्स वेअर डिव्हायडेड इंटू 4 टेस्ट ग्रुप. तिथं टेस्ट झाल्या व्हिज्युअलायझेशनवर आणि ज्या ट्रूपमध्ये काही जे हे फुटबॉल प्लेयर्स होते, त्यांनी 4 ग्रुप्स केले सेम कॅटेगरीचे आणि काही प्लेयर्सला व्हिज्युअलायझेशन 25% करण्यास सांगितलं, 75% रिअल प्रॅक्टिस. काहींना 50% व्हिज्युअलायझेशन, 50% रिअल प्रॅक्टिस. काहींना याच पद्धतीनं 25% प्रॅक्टिस आणि 75% व्हिज्युअलायझेशन असा वेळ त्यांना दिला. मिरेकल म्हणजे याला मिरेकल म्हणण्यापेक्षा हे सायन्स आहे. न्यूरो सायन्स आहे. ही न्यूरोबिक सायन्स आहे. त्याच्यामुळं हे मिरेकल हा शब्द मी जरी म्हणला, तरी त्याला ऑर्थोडॉक्स वर्ड घेऊ नका, कारण हे सायन्स आहे. तर अशा पद्धतीने रिझल्ट्स आले, की ज्यांनी 75% टाईम हे व्हिज्युअलाइज करा. किक मारण्यासाठी समोरून प्लेयर येतायत आणि तो प्रत्येक प्लेयर हा मेंटली त्यांचा त्यांचा रोल कशा पद्धतीनं अधिक प्रभावीपणे करतोय, असं व्हिज्युअलायझेशन केल्यानंतर त्यांना असा रिझल्ट आला, की 4th टीम जी की जास्त टाईम व्हिज्युअलाइज करण्यासाठी दिला होता, तर ती टीमचा परफॉर्मन्स हा जास्तीत जास्त परफॉर्मन्स झाला. त्याच टीमला ऑलिम्पिकमध्ये त्या कंट्रीकडून सिलेक्ट केलं गेलं आणि आश्चर्य, की ते चॅम्पियन सुद्धा ठरले. तर अशा पद्धतीनं व्हिज्युअलायझेशन हे स्पोर्ट्समध्ये वापरलं जातं. जिम कॅरी हे नाव तुम्ही ऐकलं असेल किंवा हा ॲक्टर तुम्हाला बघितल्यानंतर सध्या Netflixवर जे आहेत किंवा जे मूव्हीज पाहतायत हॉलिवूड मूव्हीज तर त्यांना हा जिम कॅरी हा ॲक्टर हा सगळ्यांना माहिती आहे. यानी ह्यांच्या स्ट्रगलच्या पिरियडमध्ये काय केलं होतं, की पिक्चर भेटत नव्हते, फिल्म भेटत नव्हत्या. एखाद्या सीरियल फिल्म भेटायच्या त्याही त्याला त्याच्यामधून अर्निंग होत नव्हती. तर त्यांनी एक चेक लिहून ठेवला. 10 मिलियन चेक ॲक्टिंग सर्व्हिसेस रेंडर्ड डेटेड इट फॉर 1994 म्हणजे 1994 ला म्हणजे हा चेक 10 वर्षापूर्वीच त्यांनी लिहिला आणि 1994 ला स्वतःच्या चेक लिहून ठेवला स्वतःच्या नावाने आणि हा चेक हा ॲक्टिंगसाठी एका पिक्चरमधून मिळालेलं मानधन आहे, असं स्वतः लिहून ठेवलं आणि तो चेक तो डेली स्वतःजवळ ठेवायचा, व्हिज्युअलाइज करायचा. तो त्याचा इमोशन्स क्रिएट करायचा. म्हणजे मला हा चेक एका डायरेक्टरकडून मिळतोय, एका प्रोड्युसरकडून मिळतोय आणि मला ते $10 मिलियन मिळतायत, मिळालेले आहेत आणि तो मिळाल्यानंतर जो हॅपीनेस आहे, त्याच्यामध्ये इमोशन्स त्या कंटिन्यूअस अशा डेली 5 मिनिट्स ते व्हिज्युअलाइज करायचा. तर त्याच्या स्वतः तो आताही आहे. त्याच्या तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही जिम कॅरी टाकलं, जिम कॅरी बायोग्राफी, तर तुम्हाला ते इंटरव्ह्यू सापडेल आणि त्याचे संदर्भ सुद्धा सापडतील. तर 1994 ला एक्झॅक्ट $10 मिलियन चा चेक त्याला डम्प अँड डंबर ह्या फिल्मसाठी त्याला मानधन मिळालं. म्हणजे ही पॉवर आहे व्हिज्युअलायझेशनची. म्हणजे अशा पद्धतीनं व्हिज्युअलायझेशन हे सगळ्यात मोठी पॉवर आज जे असेल आजच्या याच्यामध्ये असेल, मोटिव्हेशनल पॉवर असेल, तर ती फक्त व्हिज्युअलायझेशन पॉवर आहे आणि ती पॉवर आपल्याला माहीत असणं किती महत्त्वाचं आहे, हे यावरून समजतं. त्याचबरोबर
हा चेहरा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आर्नोल्ड, जो की फिल्म ॲक्टर आहे, सिनेट मेंबर पॉलिटिशियन आहे, मोटिवेटर आणि एक 7 वेळेस ऑलिम्पिया कंटेस्टंट जिंकलेला गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये रेकॉर्ड असलेला हा आर्नोल्ड म्हणजे आतापर्यंत एवढे रेकॉर्ड किंवा अशी बॉडी अशा परिस्थितीमध्ये कोणीही बनवू शकला नाही असं. तर त्यांचं सुद्धा म्हणणं काय आहे? आय नेव्हर सेट लिमिट्स ऑर क्रिएटेड मेंटल बॅरियर्स. म्हणजे मेंटल बॅरियर्स हे लिमिटेड मी त्याच्यात कुठेच ठेवले नाहीत. मला इमॅजिन माझे बायसेप्स जे आहेत किंवा मी म्हणजे माझे बायसेप्स हे सगळ्यात मोठे बायसेप्स आहेत. म्हणजे बायसेप्स हे जगातले सगळ्यात मोठे आर्नोल्डचे त्यावेळेसचे होते. तर ते स्वतः रोज इमॅजिन करायचे. एक्सरसाइज करताना मसल माइंड कनेक्शन करत असताना बंद डोळे करून ते स्वतः इमॅजिनेशनसाठी डेली 10-10 मिनिट, 20-20 मिनिट्स द्यायचे, की माझे बायसेप्स हे मोठे होत आहेत, माझ्या मसल्स मोठ्या होत आहेत आणि ते जगातल्या सगळ्यात मोठ्या मसल्स आहेत. तर त्यांचं म्हणणं होतं, की मी फक्त रोज जिंकत होतो ऑलिम्पिया कंटेस्टंट. फक्त तिथं जाऊन मला फिजिकली जिंकण्याचीच फक्त एक नीड राहिली होती. म्हणून मी गेलो आणि जिंकलो. म्हणजे इतका कॉन्फिडन्स, इतका एबिलिटीज ह्या कुठून येतात? ह्या सक्सेसर्सकडं. कारण हे डेली व्हिज्युअलाइज करतात. त्यांचे ड्रीम्स, त्यांचे गोल्स हे आणि त्या व्हिज्युअलाइज फक्त नुसतं इमॅजिन केलं म्हणजे तुम्ही जिंकू शकता असं नाही. तुम्ही त्याच्यामध्ये इमोशन्स जर टाकल्या, तुम्ही जर फीलिंग्ज त्याच्यामध्ये टाकल्या, तर तुम्ही निश्चित तुम्हाला फिजिकल बॉडी ॲक्ट होते. आपल्या माइंड तुम्हाला मी नेहमी उदाहरण सांगत असतो, की तुम्ही ज्यावेळेस आपण एखादा पदार्थ आहे, आता ज्यांना गुलाबजामुन आवडतात, गुलाबजामुन डोळे बंद करून जर तुम्हाला समोर आणा आणि ते गुलाबजामुन तुम्ही अतिशय गोड गुलाबजामुन तुमच्या आपण तोंडामध्ये ठेवतोय आणि ते खातोय. त्यावेळेस तुमच्या तोंडाला पाणी सुटेल. त्या गोड त्याचा जो आहे, चव आहे, त्याचं तो टेक्स्चर आहे, ते तुम्हाला 5ही सेन्समधून जाणवेल आणि त्या गुलाबजामुन खाल्ल्याची जी काही फिलिंग आहे, त्या फिलिंग तुम्हाला जनरेट होतील आणि बॉडी त्याप्रमाणे ॲक्ट होईल. तसंच म्हणजे असे हे सगळे ॲक्टर्स आहेत, बॉडी बिल्डर्स आहेत, तर हे सगळे व्हिज्युअलायझेशन टेक्निक्स वापरतात. आत्ता जे रिसेंट तुम्हाला सगळ्यांना हे गुरु आहेत. रिसेंट मॉडर्न गुरुज आहेत, जे की सगळे हे व्हिज्युअलायझेशन टेक्निक्स वापरतात. प्रत्येक त्यांच्या टेक्निकमध्ये, प्रत्येक टॉकमध्ये तुम्हाला जाणवेल, की तुम्ही त्यांना व्हिज्युअलाइज करण्यासाठी तुम्हाला ते प्रमोट करतात, मोटिव्हेट करतात, जेणेकरून तुमची बॉडी, माइंड मोटिव्हेट झाल्यानंतर फिजिक्स हे मोटिव्हेट होतं. कारण आपलं सबकॉन्शियस माइंड जर तुमचं मोटिव्हेट झालं, तरच कॉन्शियस माइंडला ते ओव्हरकम करणार आहे आणि त्याप्रमाणे बॉडी आपली ॲक्ट करणार आहे. जसे की ओशो, ओशो इज द ओशियन. कारण त्यांनी इमॅजिनेशन, व्हिज्युअलायझेशन टेक्निक्स डेव्हलप केलेले आहेत. त्यांचं मेडिटेशन डेव्हलप केलेलं आहे आणि ते व्हिज्युअलाइज करून त्यांच्या शिष्यांना किंवा त्यांच्या साधकांना अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांच्या एबिलिटी डेव्हलप करायचे. त्याचबरोबर ब्रह्मकुमारीज आहेत, सद्गुरू आहेत, महात्रिया किंवा कृष्ण कुनंदन. तर असे जे हे खूप मोठे गुरु सध्या जे स्पिरिच्युअल गुरु आहेत, तर त्यांची सगळ्यांचा एकच बेस आहे. व्हिज्युअलायझेशन, पॉझिटिव्ह थिंकिंग, पॉझिटिव्ह अफर्मेशन्स आणि फॉलोइंग दी व्हिज्युअलायझेशन टेक्निक्स. ह्या सगळ्यांचा तुम्ही ज्यावेळेस एक डीप त्यांचे स्टडी कराल किंवा डीप त्यांचे सेशन्स ऐकाल, त्यावेळेस त्यांचा रेफरन्स तुम्हाला व्हिज्युअलायझेशन म्हणजे इट इज स्पिरिच्युअल सायन्स आहे आणि मॉडर्न सायन्स आहे व्हिज्युअलायझेशन. त्यामुळं ह्या टेक्निक्स आपल्याला माहीत असणं गरजेचे आहे. आता याच्यात न्यूरो सायन्स काय आहे? व्हिज्युअलायझेशन आपण म्हणतो, आपल्या ग्रंथांमध्ये दिलेलं आहे किंवा पुराणामध्ये दिलंय म्हणून ह्या टेक्निक्स आपण वापरायच्या का? तर नाही. तुम्ही त्याला सायंटिफिक रेफरन्स घेतला पाहिजे आणि त्यानंतर कारण आपल्याकडं आपली सवय आहे, ज्यावेळेस ते पाश्चिमात्य देशांकडून प्रूव्ह होऊन येतं, त्यावेळेसच आपण त्या टेक्निक्सला सायन्स म्हणतो आणि त्या टेक्निक्स आपण अवलंबायला लागतो. म्हणून तुमचा ट्रस्ट बसावा, म्हणून मी हे मॉडर्न रेफरन्सेस पण देतोय. कारण आपले 2 माइंड्स असतात, हे सगळ्यांना माहिती आहे. कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड. म्हणजे लॉजिकल माइंड आणि इलॉजिकल माइंड. आपण जे आता तुम्ही टॉक माझा ऐकताय, तर ते लॉजिकल लेव्हलला फ्रिक्वेन्सीज आपल्या मॅच होतायत
किंवा फ्रिक्वेन्सीवर आहेत. सबकॉन्शियस फ्रिक्वेन्सीज, अल्फा फ्रिक्वेन्सीज किंवा डेल्टा फ्रिक्वेन्सीजवर आपण वाईड अवेकन असतो. हा एक मोठा टॉपिक आहे. कारण हिप्नोथेरपीमध्ये हा टॉपिक आपला कव्हर होऊ शकतो. तसा मी वेगळा टॉपिक एखादा तुम्हाला कव्हर. परंतु कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड 2 माइंड असतात. क्रिटिकल थिंकिंग ही कॉन्शियस माइंड करते, लॉजिकल थिंकिंग ही कॉन्शियस माइंड करते किंवा शॉर्ट टर्म मेमरीज आहेत त्या कॉन्शियस माइंडमध्ये आणि विल पॉवर्स, विल क्रिएट होतो ही कॉन्शियस माइंडमध्ये. किंवा अ, आपल्याला कॉन्शियस माइंड जे आहे ते एक वरचं माइंड म्हणून समजलं तरी चालतं. मी जे बोलतोय ते. परंतु माझ्या आतमध्ये जसं हिमनग, सिगमंड फ्राइड जे फादर ऑफ सायकॉलॉजी आहेत, त्यांनी त्याला हिमनगाचा किंवा आईसबर्ग थिअरी म्हणतात त्याला, जे की कॉन्शियस आणि सबकॉन्शियस. फक्त 10% आपला जो ब्रेन आहे किंवा माइंड आहे, ते कॉन्शियस लेव्हलला ॲक्ट करतं. म्हणजे आपण जे वागतो, बोलतो, तर ते 10% फक्त आपल्या वरच्या माइंडवर असतं आणि आतमध्ये आपल्या 90% थॉट्स हे आतमध्ये चालू असतात, सबकॉन्शियस लेव्हलला चालू असतात. ते असतात आपले बिलीफ्स, क्रिएटिव्हिटी, इंट्युशन, ई-एस-पी किंवा एन्हान्स सेन्सरी परसेप्शन्स, लाँग टर्म मेमरीज, व्हॅल्यूज ह्या ज्या आहेत, तर ह्या सबकॉन्शियस माइंडमध्ये एम्बेडेड असतात. म्हणजे सबकॉन्शियस, आता मी एखादं उदाहरण देऊन सांगतो. कॉन्शियस आणि सबकॉन्शियस कशा पद्धतीनं आपले ॲक्ट होतं. समजा बऱ्याच जणांना कॉकरोचची भीती असते. म्हणजे कॉकरोच इन केस झुरळ. झुरळ बघितल्याबरोबर तुम्हाला भीती वाटते. कशामुळे भीती वाटते? कारण लहानपणी ती भीती वाटलेली असते. तुम्हाला आत्ता मोठं झाल्यानंतर तुमचं लॉजिक डेव्हलप झालेलं आहे. लॉजिकल माइंड डेव्हलप झालेलं आहे. परंतु तुम्हाला लॉजिक काय आहे? क्रिटिकल थिंकिंग किंवा तुमची जी रिअल तुम्ही आता जी शिकलेली आहे, जी अ, अ, ही केलेली आहे थिंकिंग, शिकलेली आहे सध्याची लर्निंग केलेली, जी कॉन्शियस माइंडमध्ये आहे, जी पुस्तकातून तुम्ही शिकलेली आहे, तर ती थिंकिंग काय आहे? झुरळ किंवा कॉकरोच हा काही डेडली प्राणी नाहीये. म्हणजे तुम्हाला त्याने बाईट करू शकत नाही किंवा बाईट केलं तर खूप मोठं नुकसान होणार नाही किंवा ते आपल्याला खाणार नाही, आपली डेथ नाही होणार. परंतु तुम्ही समोर जर कॉकरोच ठेवला, तर इतकं ओरडता, की जणू काही तो तेवढा डेडली प्राणी आहे. हे कशामुळे होतं? तुम्हाला नंतर माहीत पण होतं, की हे मला काही मारणार नाही, तरी पण तुम्ही त्याच्या जवळ जाणार नाही. कारण तुमचं कॉन्शियस माइंड. तुमचं कॉन्शियस माइंड काय कॉन्शियस माइंड काय करतं, की हे काही करू शकत नाही. हे तुमचं कॉन्शियस माइंड आहे. परंतु सबकॉन्शियस माइंडला तुमच्या, जे की लहानपणापासनं जे तुम्हाला लहानपणी संस्कार झालेले आहेत, जे की लहानपणी तुम्ही कॉकरोचला भीत होतात, तुमचे घरचे भीत होते म्हणून तुम्ही भीत आलात आणि एक सबकॉन्शियस प्रिंट तयार झालेली आहे, की कॉकरोच हा भिण्याचा प्राणी आहे, घातक असतो, डेंजर असतो. तुम्हाला माहिती आहे, की हा डेंजर नाही. परंतु प्रिंट कुठं आहे? बिलीफ कुठं तयार झालेला आहे? तुम्हाला सबकॉन्शियस माइंडला. ॲक्ट कोण करतंय सध्या? सबकॉन्शियस माइंड हवी होतं. खरी गोष्ट नाहीये. खोटे आणि खरे हे सबकॉन्शियस माइंडला कळत नाही. तुमच्या कॉन्शियस माइंडला कळतं. रॉंग आणि राइट हे कुठल्या माइंडला कळतं? कॉन्शियस माइंडला. तुम्हाला जोपर्यंत प्रिंट होत नाही, जोपर्यंत बिलीफ तयार होत नाही, तोपर्यंत सबकॉन्शियस माइंड त्याला ॲक्सेप्ट करत नाही. सबकॉन्शियस माइंड हे प्युअर माइंड असतं. याला अ, एक चिखलासारखं माइंड असतं. तुमच्या कॉन्शियस माइंडनी ज्यावेळेस त्याच्यावर प्रिंट करेल, त्याला लागतात 21 डेज एखादी प्रिंट तयार करण्यासाठी, एखादा बिलीफ तयार करण्यासाठी किंवा एखादी रिस्क्रिप्टिंग. ब्रेन हा इलॅस्टिक आहे. हा जे वाक्य आता जे सगळे WHO सुद्धा मानतंय किंवा सगळे सायकॉलॉजिस्ट म्हणतात. कशामुळे म्हणतात? कारण सबकॉन्शियस माइंड हे मॉडिफाय करू शकतो. आपली बिलीफ सिस्टम आपण चेंज करू शकतो आणि त्याच्यामुळं ब्रेन वायरिंग किंवा ब्रेन किंवा न्यूरोबिक्स हे जे सायन्स आलं किंवा तुम्हाला ब्रेन पॅटर्न मॉडिफाय करण्यासाठी तुमचा हा जो थॉट आहे, की कॉकरोच हा घातक प्राणी आहे, हा सबकॉन्शियस थॉट आहे. परंतु कॉन्शियसली तुम्हाला माहिती आहे, की हा घातक नाही. मग ह्या थॉटला तुम्हाला कसं बसवायचं? त्याला म्हणतात सिस्टमॅटिक डिसेन्सिटायझेशन. मग तुम्ही कॉकरोच हा डेली जर कॉकरोच तुम्ही 21 डेज ऑब्झर्व्ह केला, त्याच्या अगोदर तुम्ही त्याला बॉटलमधून बघाल. तुम्हाला 1 तास डेली जर बॉटलमधून तुम्हाला कॉकरोच दाखवला, तर भीती जाईल. सबकॉन्शियस माइंड थोडं, थोडं, थोडं प्रिंट होईल. 21व्या दिवशी तुम्ही कॉकरोच हातात घ्या. ह्याला डिसेन्सिटायझेशन किंवा रिस्क्रिप्टिंग म्हणतात.
तर अशा पद्धतीनं त्यावेळेस बिलीफ तयार होईल, की कॉकरोच हा आपल्याला अजिबात घाबरण्यासारखा प्राणी नाही. ती माझी चुकीची धारणा होती किंवा चुकीचा बिलीफ होता. बिलीफ हे रॉंग किंवा राइट दोन्ही असू शकतात. लहानपणापासून जर तुम्हाला सूर्याकडची बाजू जर पश्चिम ही बाजू आहे असं जर शिकवलं, तर तुमचा बिलीफ होतो, की सूर्य हा पश्चिमेला उगवतो आणि तुम्हाला आता जसं आपल्याला तुम्ही हसाल, की मी म्हणेल, की सूर्य हा पश्चिमेला उगवतो, तर तुम्ही मला वेड्यात काढाल. कारण ते बिलीफ तुमच्या डोक्यात आहे. रॉंग किंवा राइट हे सबकॉन्शियस माइंडला कळत नाही. ते कॉन्शियस माइंडनी कंटिन्युअस ज्या सजेशन्स दिलेले आहेत किंवा व्हिज्युअलाइज केलेलं आहे, त्यानुसार आपण एखादी प्रिंट तयार करू शकतो. आता हे झाले न्यूरोसायन्स व्हिज्युअलायझेशन केल्यानंतर आणि आपला ब्रेन हा वर्ड्स लक्षात ठेवत नाही. टेक्स्टला खूप थोडी जागा आपल्या ब्रेनमध्ये दिलेली आहे. ब्रेन हा प्रत्येक प्रत्येक गोष्टीला ज्यावेळेस इमेज तयार होईल, तीच गोष्ट आपल्या लाँग टर्म मेमरीमध्ये किंवा सबकॉन्शियस माइंडला कळते. मी जर एखादा शब्द क्रिको हा शब्द जर सांगितला, तर तुम्हाला त्याचा इमॅजिनेशन काहीही तयार होत नाही. तर तुम्ही क्रिको हा शब्द तुमच्या ज्या भाषेमध्ये तुम्ही शिकलेला आहे, तर त्या भाषेमध्ये तुम्ही इमेज स्वरूपामध्ये अ, ओळखाल किंवा त्याची इमॅजिनेशन कराल. दुसरं उदाहरण आहे, की आपल्या ब्रेनला कशा पद्धतीनं आपण टेक्निकली मी तुम्हाला इथं जर ही असेल, 1 मिनिट मी थोडंसं स्क्रीन शेअर थांबवतो आणि आपण एक टेस्ट घेऊ. त्या टेस्टवरून तुम्हाला लक्षात येईल, की आपला ब्रेन कशा पद्धतीनं ॲक्ट करतो. व्हाईट बोर्ड दिसेल. हां. आता तुम्हाला मला माहिती आहे, की तुम्ही यापैकी कोणीही फ्रेंच लँग्वेज तर शिकलेलं नाही आहात. फ्रेंच लँग्वेज. परंतु मी फ्रेंच लँग्वेज शिकलेली आहे. क्रिकोना आसुतू एवढंच येतं मला. कारण अ, हा पण फ्रेंच वर्ड आहे. मी शिकलेला आहे, एवढंच शिकलेलं आहे. तर हा एक शब्द आहे आणि क्री हा एक फ्रेंच जसे अल्फाबेट आहेत तसे. मी 2 अल्फाबेट तुम्हाला काढून दाखवतो इथं. हा एक आहे. हे हे आहे फ्रेंच लँग्वेज मधले अल्फाबेट्स आहेत. फ्रेंच लँग्वेज मधले हे अल्फाबेट्स आहेत. तर हे दोन्ही अल्फाबेट आहेत. तर तुम्हाला टेस्ट द्यायची आहे. तुम्हाला ओळखायचंय की हे सॉरी अल्फाबेट्स आ आणि क्री हे 2 अल्फाबेट्स मी त्यांना एक नाव देतो. ए आहे आणि बी आहे. तर मला चॅट बॉक्समध्ये तुम्ही टाका. हा शब्द जो आहे फ्रेंच मधला अल्फाबेट आहे. तर तो ए असेल का बी असेल? तुम्ही बद्दल सांगा किंवा बी हा जो तर तुम्ही हा शब्द जो आहे, तर ए किंवा बी कुठला असेल? एक आहे आणि क्री एक आहे. 2 अल्फाबेट आहेत फ्रेंच मधले. एक आहे आणि क्री एक आहे. तर ह्या दोन्हीपैकी कुठला असेल आणि क्री कुठला असेल, हेही सांगू शकता किंवा फक्त तुम्ही ए किंवा बी टाइप करा फक्त साठी. रेडी? समजलं असेल मला वाटतंय. चॅट बॉक्समध्ये तुम्ही Facebookच्याही टाकू शकता किंवा Zoomच्या टाका. मी वॉच करतोय. तुम्हाला डबल एक वेळेस प्रश्न रिपीट करतो. या जो वर 2 साइन आहेत, ते अल्फाबेट आहेत फ्रेंच मधले. एक आहे आणि एक आहे क्री. तर बद्दल ए किंवा बी हे तुम्ही टाइप करा. जर ह्या अल्फाबेटसाठी दोन्हीपैकी जे दिसतायत, तर ते कुठला असेल हे तुम्ही टाइप करा. ओके. फटाफट. हा बी आहे. बी शब्द आहे असा
काही जणांचं म्हणणं आहे. काही जणांचा ए आहे. ओके. तर याच्यामध्ये आ हा जो शब्द आहे, तो आणि क्री हा शब्द बी असेल, असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. ठीक आहे. तर मॅक्सिमम जे आहेत, तर तुम्हाला आ हा शब्द ए आणि क्री हा शब्द बी कशावरून वाटला? कारण आ जो पार्ट आहे, आ, तर हा स्मूथ कर्व आहे. म्हणून आपल्याकडं तुमची जी काही वर्ड्सची भाषा आहे, मराठीची भाषा आहे, तर क्री हे किंवा क्र हा शब्द कसा वाटतो? अणकुचीदार, टोकदार हे ब्रेननं ठरवलेलं आहे आपल्या. म्हणजे ब्रेन आपला फोकस करतो इमेजेसवर. याच्यातून काय लक्षात येतं? ब्रेन आपला फोकस करतो इमेजेसवर. म्हणजे ब्रेनला जर आपण हा वर्ड सुद्धा थोडासा स्मूथ असेल, तर स्मूथ कर्व असणारा शब्द तुम्ही सांगाल आणि जर वर्ड हा टोकदार असेल, तर आपण या वर्डला सुद्धा टोकदार तुम्ही म्हणाल. म्हणजे यावरून लक्षात येतं, की आपली इमॅजिनेशन सुद्धा आपण अशा पद्धतीनं करतो, ज्यानुसार आपले वर्ड्स आपण फिक्स केलेले आहेत. तर सगळ्यांनी उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद. बॅक टू व्हिज्युअलायझेशन. आता हे आपलं व्हिज्युअलायझेशन कधी आणि केव्हा करायचं? हे क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन कधी आणि केव्हा करायचं? ज्यावेळेस तुम्हाला गोल असेल, गोल कसं असलं पाहिजे हे तुम्हाला माहिती आहे. टँजिबल असलं पाहिजे, स्मार्ट असलं पाहिजे गोल. म्हणजे तुम्हाला गोल हे एका वर्डमध्ये सांगता आलं पाहिजे. मला वेट कमी करायचंय. तर किती केजी वेट कमी करायचंय हे तुम्हाला आकडा तुमच्याकडे आणि रिअलिस्टिक असलं पाहिजे. मला एकदम एका महिन्यात 20 किलो कमी करायचंय. इट इस नॉट रिअलिस्टिक गोल. तुम्ही कसं गोल ठेवायचंय? रिअलिस्टिक असलं पाहिजे, टँजिबल. तुम्हाला त्या गोलबद्दल सांगता आलं पाहिजे किंवा एखादं असेसमेंट करता आलं पाहिजे. टँजिबल मला लहान व्हायचंय. हे टँजिबल वर्ड आहे का? किंवा मला वजन कमी करायचं. इट इस नॉट टँजिबल. किती? हाऊ ह्या वर्डचा तुम्हाला आन्सर देता आलं पाहिजे. म्हणजे किती वजन कमी करायचंय हे इमेज तुमच्या डोक्यामध्ये पाहिजे. त्याचबरोबर रिअलिस्टिक असलं पाहिजे आणि अचिव्हेबल असलं पाहिजे. तर जे अचीव्ह करू शकतो आपण रिअलिस्टिक आहे, परंतु तुम्ही आतापर्यंत ज्यांनी एक्सरसाइज एकदाही केली नाही आणि मी उद्या 20 किलोमीटर रनिंग करणार आहे. हे गोल टँजिबल पण आहे, रिअलिस्टिक पण आहे, परंतु अचिव्हेबल नाहीये. कारण तुम्ही कराल, परंतु खूप अवघड जाल. तुम्ही नाही केल्यानंतर डिमोटिव्हेट व्हाल. म्हणून ते गोल रिअलिस्टिक असलं पाहिजे. अशा पद्धतीनं गोल तुम्ही सेट केलं पाहिजे आणि शांत एका ठिकाणी व्हिज्युअलायझेशन करण्यासाठी तुम्हाला मेडिटेशन पोजमध्ये किंवा सुखासनामध्ये बसलं पाहिजे. जास्तीत जास्त रिलॅक्स बसलं पाहिजे. तुम्ही ज्यावेळेस अ, जास्त तुम्हाला स्ट्रेस असेल, स्ट्रेन असेल, तर त्यावेळेस सुद्धा व्हिज्युअलायझेशन पॉझिटिव्ह किंवा अफर्मेटिव्ह व्हिज्युअलायझेशन तुम्ही टेक्निक्स वापरू शकता. तर झोपण्याच्या अगोदर किंवा उठल्यानंतर डेली 5 मिनिट व्हिज्युअलायझेशन केलं पाहिजे. मिनिमम 5 मिनिट आणि एकच गोल ठेवून तुम्ही एका व्हिज्युअलायझेशन म्हणजे तुम्हाला एखाद्या वेळेस ज्यांना पैसे कमवायचे आहेत, पैसे कमवायचे म्हणजे कशा पद्धतीनं तुम्ही इनोव्हेटिव्ह मार्गांनी, तर तुम्हाला मनी ग्रॅब करणारे गोल्स तुम्हाला ठेवता आले पाहिजेत. किती पैसे तुम्हाला कमवायचे आहेत किंवा मिळवायचे आहेत. तुम्ही प्रॅक्टिस करत असाल, तुमच्या जॉबमध्ये असाल किंवा तुम्ही एखादा बिझनेस करत असाल. तर मोटिव्हेशन तुम्हाला मिळण्यासाठी. दुसरं आहे तुम्हाला फिजिक्स मेंटेन करायचं आहे तुमचं किंवा मेंटल स्टेट मेंटेन करायची तुमची किंवा तुम्हाला एखाद्या गेममध्ये अचीव्हमेंट करायचंय, तर तुम्हाला त्या गेमसाठी गोल हे डीप गोल, स्मार्ट गोल तुम्हाला एक क्रिएट करणं, इमेज त्याची क्रिएट करता आली पाहिजे. त्यावेळेस तुम्ही हे गोल किंवा व्हिज्युअलायझेशन करू शकतात. व्हिज्युअलायझेशनचे एलिमेंट्स कोणकोणते आहेत? डिझायर आहे. सगळ्यात महत्त्वाची आहे तुमची इच्छाशक्ती. इच्छाशक्ती असेल तरच सगळ्या गोष्टी होऊ शकतात. जसं की एखादा इच्छाशक्ती तुम्हाला इच्छाशक्तीचं एखादं उदाहरण जर द्यायचं झालं, तर तुम्ही अ, हे ठेवलं पाहिजे म्हणजे माझा 100% मला हे करण्याचं इच्छा आहे. म्हणजे
हार्टपासनं, तुमच्या ट्रुली माइंडपासून तुम्ही गोल घेण्याची तुमची इच्छा असली पाहिजे. त्यावेळेसच तुम्हाला एखादं व्हिज्युअलायझेशन हे ॲक्ट होतं. त्याचबरोबर बिलीफ असला पाहिजे. म्हणजे इच्छाशक्ती असेल तरच बिलीफ निर्माण होतो. समजा एखाद्याला करू शकता म्हणजे आर्नोल्ड करू शकता, म्हणजे मी करू शकतो. किंवा माझा एक्स व्यक्ती आयडॉल माझा ह्या मूव्ह करू शकतो किंवा वेट कमी करू शकतो, म्हणजे मी करू शकतो. कारण प्रत्येकामध्ये ती एबिलिटी आहे. एका एक्स व्यक्तीने केलं म्हणजे सगळ्यांनी केलं. कारण एखाद्या आंब्याच्या कोय तुम्हाला माहिती आहे. सगळ्या कोळींमध्ये ती कॅपॅसिटी असते, खूप मोठा आंबा होण्याची. सगळ्या बीजामध्ये कॅपॅसिटी असते झाड बनण्याची. परंतु काहीच झाड, काहीच बिया हे उगवतात परिस्थिती नसताना सुद्धा. कारण आपण काही व्हिडिओ व्हायरल झालेले तुम्ही WhatsAppवर बघत असाल. कठीण परिस्थितीमधून कितीतरी झाडं उगवतात. सल्फरवर जगणारे बॅक्टेरिया आहेत फक्त इच्छाशक्ती आणि बिलीफच्या जोरावर. त्यामुळं एक करू शकतो. तो पण व्यक्ती हे बोन आणि त्याचं रक्त सुद्धा सेम आहे. त्याचे जेनेटिक्स सेम आहेत. बीज एक म्हणजे उगवू शकतं. म्हणजे सगळे हे झाड बनू शकतात. तुम्हाला ठरवायचंय, की मी ते बीज हे कोमेजणारं बीज व्हायचंय, झाड बनायचंय मला का झाड नाही बनायचंय. त्यामुळं तुम्ही बिलीफ सिस्टम तुमची स्ट्राँग ठेवली पाहिजे. तुम्ही जो गोल ठरवलेला आहे, त्या गोलवर तुम्ही ठाम राहिलं पाहिजे. त्याचबरोबर एक्सेप्टन्स. काही गोष्टी तुम्हाला एक्सेप्ट करण्याची सवय सुद्धा झाली पाहिजे, की हे गोल आहे, ह्याला प्रयत्न करावे लागणार आहेत आणि त्याच्यामध्ये खूप सारे अडथळे येणार आहेत. हे अडथळे एक्सेप्ट करण्याची तुमची एक लकब ही तयार झाली पाहिजे. तुमची एक सवय लागली पाहिजे तुम्हाला एक्सेप्ट करण्याची. म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये आपण डिमोटिव्हेट होणार नाहीत, जर एक्सेप्टन्स असेल तर. तर ह्या गोष्टी 3 गोष्टी ह्या डिझायरसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. आता आपण बघू वेट लॉससाठी आपण व्हिज्युअलायझेशन कशा पद्धतीनं करू शकतो. म्हणजे कंप्लीट आता जे आहे ह्या आपण काय आत्तापर्यंत पाहिलं, की व्हॉट इस व्हिज्युअलायझेशन? व्हिज्युअलायझेशन केल्यानंतर जगामध्ये सगळे जे टॉप मोस्ट लोकं आहेत, बिझनेसमॅन आहेत, पॉलिटिशियन्स आहेत, स्पोर्ट्समन आहेत, ॲक्टर आहेत, प्रत्येक क्षेत्रामधले लोकं, मोटिव्हेशनल स्पीकर आहेत. ते स्वतः व्हिज्युअलायझेशन करून कशा पद्धतीनं त्यांचे जे काही क्षेत्र आहेत, त्या क्षेत्रामध्ये उच्च कोटीला पोहोचलेले आहेत. तर आपलं गोल आता काय आहे? माझा फोकस कशावर राहणार आहे? तर वेट लॉस. आपण वेट लॉस करण्यासाठी व्हिज्युअलायझेशन डेली केले पाहिजेत. मी ज्यावेळेस माझ्याकडं डायटसाठी काही क्लायंट येतात, तर प्रत्येक क्लायंटला व्हिज्युअलाइज करण्यासाठी सांगतो. त्याच्यामध्ये सुजोग थेरपी, मुद्रा थेरपी ह्या व्हिज्युअलायझेशन टेक्निकच्या थेरपीज आहेत. परंतु मेअर व्हिज्युअलायझेशन, प्युअर व्हिज्युअलायझेशन तुम्ही डेली 5 मिनिट्स जर व्हिज्युअलायझेशन केलं, तर 100% तुम्हाला रिझल्ट्स येतील. आपण एक एक्सपेरिमेंट करून बघू. प्रत्येकाने जर हेडफोन लावले, कानाला जर तुमच्या हेडफोन लावले, तर आपण ह्या टेक्निक्स मी तुम्हाला एक थोडक्यात ही टेक्निक तुम्हाला कशा पद्धतीनं कराल मी ते 2 प्रकारचे व्हिज्युअलायझेशन असतात. एक आहे सेल्फ व्हिज्युअलायझेशन. तुम्ही प्रथम पुरुषी म्हणजे फर्स्ट पर्सन म्हणून तुम्ही इमॅजिन करू शकता. म्हणजे मी जर म्हणलं, की मी आता इथून उठून माझ्या दरवाजामधनं बाहेर जात आहे. तुम्हाला 3 पद्धतीने ती इमेज दिसेल. तुमच्या मेंटल इमेजेस तुम्हाला तयार करायची आहे. एक आहे तुम्ही स्वतः तुम्हाला लेन्स डोळे म्हणजे आपले कॅमेरा अशा पद्धतीने तुम्हाला समोरचं पिक्चर व्हिज्युअलाइज होईल. दुसरं आहे तुमच्या पाठीमागून एक कॅमेरा पाहतोय. म्हणजे फिल्ममध्ये जशा पद्धतीने आहे सेकंड पर्सन आणि तिसरं आहे एक वरून म्हणजे जी परिस्थिती आहे, तर ती सगळी ग्रॅब होते. त्याला म्हणतात इमॅजिनेशन. थिंकिंग आणि व्हिज्युअलायझेशन. थिंकिंग ही कमी असते. त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा बेटर असते आणि त्याच्यापेक्षा बेटर हे व्हिज्युअलायझेशन. व्हिज्युअलायझेशनमध्ये क्रिस्टल क्लिअर पिक्चर तुम्हाला क्रिएट करायचंय. तुम्हाला 5ही सेन्स त्या एन्व्हायर्नमेंटमध्ये, त्या व्हिज्युअलायझेशनमध्ये फील करायचंय. म्हणजे तुमचा स्मेल मी ज्यावेळेस सांगेल, की तुम्ही बाहेर जाताय, त्यावेळेस कंप्लीट तुम्ही बाहेर जाताना ज्या गोष्टी फील करताय म्हणजे हवा येतीये, थंड हवा येतीये,
तुम्ही काही वॉटरचा सिप घेताय तर तुम्हाला पाणी तुमच्या जिभेला जाणवलं पाहिजे. तुम्हाला क्रिस्टल क्लिअर इमेजेस तुम्हाला व्हिज्युअलाइज करता आल्या पाहिजेत. त्यानुसार आता हे गाईडेड व्हिज्युअलायझेशन मी आज तुम्हाला थोडक्यात एक 5 ते 10 मिनिटामध्ये सांगणार आहे. तर त्यानुसार तुम्ही स्वतःच्या स्क्रिप्ट बनवू शकता, अफर्मेशन्स बनवू शकता आणि डेली तुम्ही जे ठरवलेलं व्हिज्युअलायझेशन आहे, तर ते व्हिज्युअलायझेशन केल्यानंतर तुमचं गोल तुम्हाला स्वतः दिसल्यानंतर 21 डेजमध्ये मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये किंवा आमच्या WhatsAppवर किंवा माइंड मेकओव्हर या Facebook लिंकवर तसेच YouTubeवर प्रत्येक ठिकाणी तुम्ही कमेंट करून सुचवू शकता. तुम्हाला काहीही अडचण येत असेल व्हिज्युअलाइज करण्यासाठी, तर मी तुम्हाला त्याच्याबद्दल गाईड करेल. तर मला वाटते तुम्ही हेडफोन्स घेतले असतील आणि आपण गाईडेड व्हिज्युअलायझेशन आज करणार आहोत. त्याचा एक छोटासा पार्ट किंवा एक्झाम्पल मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्याप्रमाणे आपण इमॅजिनेशन करायचंय. रेडी? ओके. डोळे बंद करायचे. आता तुम्हाला आपण हा वेट लॉसच इमॅजिनेशन असल्यामुळं आपण वेट लॉसशी रिलेटेड फक्त एक एक्सरसाइज कारण वेट लॉस आपण 3 प्रकारे करत असतो. एक तर डाएटमध्ये जेवण करण्यासाठी हे व्हिज्युअलायझेशन तुम्ही काय पदार्थ सिलेक्ट केलेले आहेत डाएट मधले, ते कुठले पदार्थ खाताय आणि कुठले पदार्थ वर्ज्य करताय हे. दुसरं आहे एक्सरसाइज आणि थर्ड आहे व्हिज्युअलायझेशन. या टेक्निक्स थ्रू आपण वेट लॉस करू शकतो. तर आपण आता मेंटल एक्सरसाइज करणार आहोत. मेंटल एक्सरसाइज म्हणजे बऱ्याच वेळेस तुम्हाला एक्सपिरियन्स येत असेल, झोपेमध्ये कोणीतरी तुमचा पाठलाग करतोय आणि तुम्ही खूप पळताय. पाठीमागनं खूप एखादा बीस्ट असेल किंवा एखादा प्राणी असेल जे भीतीदायक आहे, तुमच्या पाठीमागे येतोय, तुम्ही पळताय. त्याच गतीने तुमची बॉडी ऍक्ट करते. तुमचं हार्ट पंप होतं, लंग्स जास्त हवा घ्यायला चालू होतात, श्वास वाढतो, तुमचा हृदयाची गती वाढते, तुम्हाला भीती वाटल्यामुळं घाम येतो. ह्या सगळ्या ऍक्शन्स तुम्ही झोपेमध्ये असताना होतात. परंतु तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ते व्हिज्युअलाइज होत असतं पिक्चर. तुम्ही कंप्लीट त्या ठिकाणी इमोशनली तिथं असतात. त्यामुळं तुम्हाला घाम येतो आणि तेवढ्याच कॅलरी बर्न झालेल्या सुद्धा तुम्हाला आढळतात. हे रिसर्च सांगतात की तुमच्या कॅलरी ह्या रात्री सुद्धा बर्न होतात. जर झोपेमध्ये तुम्ही जर जास्त घाम येत असेल, हार्टबीट वाढलेला असेल, तुमचा बीएमआर वाढतो. ऑब्व्हियसली कॅलरी बर्न होणार आहेत. तुम्ही झोपेमध्ये सुद्धा. तर हे डे ड्रीम्स म्हणजेच व्हिज्युअलायझेशन. तर हे जर आपण इंटेन्शनली म्हणजे इंटेन्शनली जर तुम्ही डे ड्रीम्स करत असाल, व्हिज्युअलाइज करत असाल, म्हणजे ऍक्सेप्ट करत असाल, तुम्ही ह्या तीनही प्रेझेंटमध्ये राहून जर करत असाल, तर तुम्हाला त्याचा फायदा होतो. डोळे बंद. हेडफोन लावले असतील तर बेटर. तुम्ही डोळे बंद, बॉडी एकदम रिलॅक्स व्हायचंय. संपूर्ण शरीर एकदम रिलॅक्स सोडायचंय, शिथिल सोडायचंय. व्हेरी गुड. एकदम रिलॅक्स. प्रत्येक बॉडीची प्रत्येक सेल रिलॅक्स होतीये. मेंदू ब्रेन हा तणाव रहित आहे. शरीर हे पायापासनं केसांपर्यंत एकदम रिलॅक्स होत आहे. व्हेरी गुड. आता आपण निघणार आहोत एका एक्सरसाइज जर्नीला. तुम्ही आज हायकिंग करण्यासाठी रेडी होणार आहात. हायकिंग म्हणजे एका डोंगरावर आपण चढून आपल्या कॅलरी बर्न करणार आहोत आणि आपला फॅट बर्न होणार आहे. जवळजवळ 150 ते 200 कॅलरीज आपण बर्न करणार आहोत इमॅजिनेशन आणि व्हिज्युअलायझेशन प्रवासामध्ये. स्टार्ट. तुम्ही तुमच्या जागेवरून कल्पना करायची आहे, व्हिज्युअलाइज करायला चालू करा. डोळे बंद. जागेवरून उठताय. उठून तुम्ही स्पोर्टवेअर घातलेले आहात.
तुम्हाला बाहेर रनिंग किंवा हायकिंग साठी जाण्याचं असल्यामुळे पाण्याची बॉटल भरून घेताय. पाण्याची बॉटल भरतानाचा आवाज फील करा. गुड. पाण्याची बॉटल भरून घेतलेली आहे. व्हिज्युअलाइज करा. तुम्ही पहिल्या सुरू व्हिज्युअलाइज करत असताना माइंड डिस्ट्रॅक्ट जरी झालं तरी प्रिटेंड करा. कोशिश करा फक्त माझ्या आवाजावर आणि त्याची इमॅजिनेशन करण्याचा, व्हिज्युअलाइज करण्याचा प्रयत्न करा. पाण्याची बॉटल घेऊन तुम्ही बाहेर येताय. दरवाजातून बाहेर आलेले आहात. शूज घालत आहात. शूजचा कलर फील करा. बघा, शूज घातलेले आहेत. तुम्ही बाहेर कॅलरी बर्निंग साठी वॉकिंग करत करत निघालेले आहात. गुड. प्रत्येक वस्तू, झाडं, पानं, फुलं किंवा येणारा आवाज हा तुम्हाला मोटिवेट करतोय. व्हिज्युअलाइज करा, इमॅजिन करा. तुम्हाला रनिंग करण्यासाठी मोटिवेट करतोय, बॉडीला तुमच्या प्रिपेअर करतोय. जे युनिव्हर्स आहे, युनिव्हर्स मधली टोटल एनर्जी तुमच्यामध्ये रनिंग करण्यासाठी, तुमचं कॅलरी बर्निंग करण्यासाठी तयार आहे. त्यामुळे तुम्ही एकदम उत्साही आहात. गुड. फील दॅट एनर्जी अँड एन्जॉय दॅट एनर्जी. व्हेरी गुड. त्याच एनर्जीने तुम्ही बाहेर पडताय, वॉकिंग करताय. थोडस वॉक करत असताना स्पीड वाढवलेली आहे. ती स्पीड तुम्हाला जाणवतीये, तुमच्या पायांना जाणवतीये. व्हेरी गुड. फील दॅट स्पीड अँड पेस. व्हेरी नाईस. वॉकिंग करत करत तुम्ही बाहेर आलेले आहात. कंप्लीट शहराच्या कडेला पोहोचलेले आहात. त्या ठिकाणी लेफ्ट साइडला तुम्हाला एक उंच डोंगर दिसतोय. बघा, लेफ्ट साइडला बघताय. वॉकिंग करत करतच तुमचा तो एक रस्ता लेफ्ट साइडला पुढं वळताना दिसतोय आणि त्या डोंगरावर उंच असं शिखर दिसतंय. त्या शिखरावर तुमची नजर आहे. तुम्ही वॉकिंग करत करत तुम्ही डिटरमाइन करताय की त्या शिखरावर पूर्ण डोंगर चढून आपण जाणार आहोत आणि त्या शिखरावर जात असताना तुमच्या 100 ते 150 कॅलरी बर्न होणार आहेत. पेस वाढवताय, तुम्ही फास्ट पळताय, हार्टबीट वाढलेले आहात. फील करा, फील दॅट हार्टबीट्स. व्हेरी गुड. पळताय, रनिंग स्पीड वाढलेली आहे, श्वास थोडासा वाढलेला आहे. व्हेरी गुड. खूप हलकं वाटतंय. कॅलरी बर्निंग चालू झालेली आहे. फील दॅट कॅलरी बर्निंग. तुमचं बॉडी टेम्परेचर वाढलेलं आहे, गरमी जाणवत आहे. व्हेरी गुड. तुम्ही याच पेसमध्ये जवळ येत आहे, डोंगराच्या जवळ पोहोचलेले आहात. एक मोठा श्वास घेत आहे. तुम्ही त्या ठिकाणी पायऱ्या चढण्यासाठी डोंगराच्या सज्ज झालेले आहात. तुम्ही सोबतची पाण्याची बॉटल काढून एक सिप पाणी घेत आहे. हे पाणी तुमचं तहान भागवते, त्यामुळं अतिशय छान वाटतंय. आणि जे काही स्वेट आहे, घाम आहे, त्यातून बर्न झालेल्या कॅलरी किंवा फॅट मेल्ट होऊन बाहेर येतेय. खूप हलकं वाटतंय. व्हेरी गुड. फील दॅट लाईटनेस. एन्जॉय दॅट हॅपीनेस. खूप आजचा दिवस हा खूप छान आहे, कारण तुम्ही एक मोठं टार्गेट ठेवलेलं आहे 150 कॅलरी बर्नचं. मी 3 to 1 काउंट करतो. 1 काउंट केल्यानंतर तुम्ही हायकिंग चालू करणार आहात. एक एक पायरी वर चढणार आहात. 3, 2 and 1. व्हेरी गुड. पायऱ्या चढत जात आहे. फील करा. प्रत्येक पायरी चढत असताना इमॅजिन करा, व्हिज्युअलाइज करा. फॅट, ज्या ठिकाणी एक्सेस फॅट आहे ती फॅट बर्न होतीये आणि तुम्हाला एनर्जी देतीये. तुमची एनर्जी वाढवत आहे फॅट बर्निंग होऊन. फ्युअल बर्न. फ्युअल काय आहे? फक्त आपलं फॅट हे फ्युअल आहे आणि हे फ्युअल बर्न होतंय आणि तुम्हाला एनर्जी देतंय वरी जाण्यासाठी. त्याचबरोबर तुमची फॅट बर्न होत असताना ज्या सेल्स आहेत, फॅटी सेल्स आहेत, त्या मेल्ट होत आहेत आणि घामातून बाहेर येत आहेत.
खूप स्पीड तुम्ही वाढवलेली आहे. खूप वेगाने तुम्ही वर जाताय. इमॅजिन करा, व्हिज्युअलाइज करा. ती स्पीड, हार्ट रेट वाढलेला आहे. रिस्पिरेटरी रेट वाढलेला आहे. श्वास खूप फास्ट चालतोय. व्हेरी गुड. फील दॅट हीट, फील दॅट वॉर्मनेस. व्हेरी गुड. फील दॅट एनर्जी. वर जाताय. कॅलरी बर्निंग चालू आहे. बॉडी त्याचबरोबर हलकी पण होतीये, कारण तुमचे फॅट बर्न होत आहे, डिझॉल्व्ह होत आहे. अर्धा डोंगर तुम्ही पार केलेला आहे. थोडासा थकवा आलेला आहे. थोडी स्पीड कमी करताय. व्हेरी गुड. त्याचबरोबर तुम्ही पुन्हा एकदा पाण्याचा सिप घेत आहात. पाण्याचा सिप घेतलेला आहे. पुन्हा एनर्जी येतीये. फॅट बर्न होतीये. व्हिज्युअलाइज करा. जवळ-जवळ 70 ते 80 कॅलरी बर्न झालेल्या आहेत. यानंतर थोडासा डोंगर राहिलेला आहे. पुन्हा स्पीड घेताय. पुन्हा शरीरामध्ये गरमी निर्माण होत आहे. पुन्हा फॅट बर्न चालू झालेला आहे. व्हेरी गुड. इमॅजिन दॅट फॅट बर्निंग. व्हिज्युअलाइज दॅट फॅट बर्निंग. व्हेरी गुड. जवळ आलेला आहात आणि तुम्ही डोंगरावर पोहोचत आहात. डोंगरावर पोहोचलेले आहात. डोंगरावर पोहोचल्यानंतर मंदिराच्या जवळ गेलेले आहात. मंदिरातून सुगंध येतोय. फील दॅट सेंट. व्हेरी गुड. तुम्हाला अतिशय प्रसन्न वाटतंय. मंदिरावर एकदम थंड हवा जाणवतेय. तुम्ही एन्जॉय करा. हवा एकदम थंड आहे. व्हेरी गुड. श्वास एकदम नॉर्मल होतोय. मंद गतीने श्वास येतोय. बॉडी कूल होतीये. 150 कॅलरी बर्न झालेले आहेत. त्यामुळे बॉडी एकदम हलकी होतीये. थोडासा थकवा जाणवतोय, परंतु तो रिफिल होणार आहे. परत एक वेळेस पाणी घ्यायचंय. एक सिप पाणी घेतलेलं आहे. तो थकवा कमी झालेला आहे. मंदिरावर तुम्ही पोहोचलेले आहेत. तुम्ही टार्गेट पर्यंत पोहोचलेले आहेत. तुम्ही तो टार्गेट कंप्लीट केल्यामुळे एकदम कॉन्फिडन्स, अटेन्शन, तुमचं फोकस वाढलेलं आहे. तुमचा वेट लॉस प्रवास हा अधिक सुकर झालेला आहे. तुम्ही हे टार्गेट कंप्लीट केल्यामुळं. तो एन्जॉय करा. तो फील करा एक्सपिरियन्स जो तुम्ही अचीव्ह केलेला आहे. गोल अचीव्ह केल्यामुळं तुमच्या फोन करून तुम्ही तुमच्या आप्तेष्टांना, फ्रेंड्सला सांगताय, मी हे गोल अचीव्ह केलं. तुम्हाला सगळीकडून एक लाइक्स मिळतायत तुम्ही गोल अचीव्ह केल्यामुळे. त्या लाइक्स एक्सपिरियन्स करा, फील करा आणि ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करा बॉडीबद्दल. थँक यू करा बॉडीबद्दल. पायांना थँक यू म्हणा, की तुम्ही माझी बॉडी किंवा फॅट बर्निंग करण्यामध्ये तुमचा खूप मोठा रोल आहे. त्यामुळं थँक यू. गॉडला थँक यू करा, की हे इतकं सुंदर आयुष्य मला दिलेलं आहे. त्यामुळं खूप हॅपी फील होतंय. फील दॅट हॅपीनेस. एक्सपिरियन्स दॅट हॅपीनेस. व्हेरी गुड, व्हेरी गुड. एक लांब श्वास घ्या. लांब श्वास घेतल्यानंतर तुम्ही परत या जागेवर मी 3 to 1 काउंट करेल. तुम्ही आहे त्याच ठिकाणी आलेले असाल. त्याच कॉन्फिडन्सनी, त्याच एनर्जीनी आणि त्या कॅलरी बर्निंग कॉन्स्टंट राहत असणाऱ्या फील करा आणि डेली हे व्हिज्युअलायझेशन 5 मिनिट्स करा. 3, 2 अँड 1. व्हेरी गुड. हात रब करा आणि डोळे तुमचे उघडू शकता. व्हेरी गुड. तर हे होतं एक छोटंसं 5 मिनिटाचं व्हिज्युअलायझेशन डेमॉन्स्ट्रेशन. जर तुम्हाला कोणाला या डेमॉन्स्ट्रेशनमध्ये काही अडचणी आल्या असतील किंवा तुम्हाला फील करताना काही प्रॉब्लेम आले असतील, तर ते पहिलंच व्हिज्युअलायझेशन असल्यामुळं प्रॉब्लेम येऊ शकतो. कंप्लीट तुम्हाला फोकस राहू शकत नाहीत. कधी-कधी डिस्ट्रॅक्ट होतात. परंतु तुम्ही 80% लोकांना हे व्हिज्युअलायझेशन हे कंप्लीट त्या फेजमध्ये गेला असाल, तुमचा हार्टबीट वाढले असतील आणि तुम्हाला तो एक्सपिरियन्स नक्कीच जाणवला असेल. तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा जे Facebook याच्यावर आहेत मेंबर्स आपले, जे Zoomवर आहेत, तर त्यांनी अनम्यूट करून तुमचा एक्सपिरियन्स सांगू शकतात. अनम्यूट युअरसेल्फ आणि तुमचा याबद्दलचा एक्सपिरियन्स सांगू शकता.
कोणी व्हिज्युअलाइज केलेला एक्सपिरियन्स सांगू शकता? झूम वरचे ऑडियन्स जे आहेत अनम्यूट करून. किंवा हँड रेज करा, मी त्यांना अनम्यूट करेन. चॅट बॉक्समध्ये तुमचा एक्सपिरियन्स तुम्ही सांगू शकता. हॅलो सर. हा सर. ते कंटिन्यू सांगत असताना ती जी म्हणजे कॉन्फिडन्स आलाय की आपण म्हणजे एकदम कॅलरीज कमी करू शकतो आणि ते बूस्ट झालं सर. ओके ओके गुड. तर कोणाला काही क्वेश्चन्स असतील तर विचारू शकता. सर फेसबुकला काही क्वेश्चन आहे? फेसबुकला सर ऍक्च्युली कनेक्ट झालं नाही लाईव्ह. ओके लाईव्ह हा नाही. सर. हा. हॅलो. हा नमस्ते सर, मी प्रिया माळी बोलतेय आणि खूप छान अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही एक छान पद्धत सांगितली आणि ती उपयोगी पडेल असं वाटतं आणि चांगला अनुभव आला. थोडंसं पळावं लागलं लवकर पण अतिशय छान सांगितलं आपण. धन्यवाद सर. ओके थँक्यू. सर मला एक शंका विचारायची होती सर. सर ही आपण वेट लॉस साठी क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन वापरलंय, तर ती वेगवेगळ्या एम साठी कसं वापरता येईल? म्हणजे जसं आपल्याला करिअर मध्ये असेल किंवा दुसऱ्या अजून टार्गेट असतील आपल्या लाईफ मध्ये, ते कसं त्याला मॉडिफाईड करता येईल? हॅलो सर. आवाज येतोय सर? हो आलं लक्षात हा माझ्या. सर. हो सर. हा तुम्ही जे काही गोल घ्याल, म्हणजे तुम्ही हे वेट लॉस साठी तर आहेच, परंतु तुम्ही एखाद्या वेळेस तुमचं डेली टास्क आहे, म्हणजे आपण टू डू लिस्ट करतो ना, तर ते तुम्ही टास्क डेली घेण्यासाठी शॉर्ट व्हिज्युअलायझेशन करू शकता. कशा पद्धतीनं? समजा मी आज माझ्या ऑफिसमध्ये जातोय आणि ह्या गोष्टी मी कंप्लीट केल्यानंतर माझे जे काही वरिष्ठ आहेत ते मला अप्रिशिएट करतायत, राईट? म्हणजे ते अप्रिसिएशन तुम्हाला ज्यावेळेस एक्सपिरियन्स करता येईल, म्हणजे ते फील करायचंय. समजा मला मनी अट्रॅक्शन साठी मी करतोय, तर ते अचीव्ह झाल्यानंतर गोल ज्या फिलिंग्ज आहेत, तर त्या फिलिंग्ज ह्या सबकॉन्शियस माइंडला आवडतात आणि त्या फिलिंग्ज तुम्हाला बॉडी आपली म्हणजे व्हिज्युअलाइज केलं, म्हणजे इथं बसून खूप कमी वेळा आपण ऍक्टच नाही केली. मी एका रूम मध्ये बसून काही गोष्टी अशा आहेत की तुम्हाला जर नाही तुम्ही व्यायाम कंटिन्युअस व्हिज्युअलाइज करून तुमच्या बर्न होतील कॅलरी, परंतु तेवढ्या नाहीत होणार. परंतु मी उद्या उठून व्यायाम करण्याचं किती गरजेचं आहे, तर हे तुमच्या सबकॉन्शियस माइंडला झाल्यानंतर तुम्हाला जे प्रोक्रॅस्टिनेशन आहे, तर ते प्रोक्रॅस्टिनेशन कमी होतं. जसे की आता 31st ला बरेच लोक काय असतात, पहिल्या 3 ते 5 म्हणजे 1 ते 5 तारखेपर्यंत जानेवारीपर्यंत जिम मध्ये गेलं किंवा एरोबिक सेंटरला गेलं तर जागा इतकी भरलेली असते की तुम्हाला उभा टाकायला पण जागा नसते. मी त्या जिम मॅनेजरला विचारलं की हे एवढे कसं काय, इतकं आता कसं हे करायचं? तर त्यांनी सांगितलं काय की हा किती दिवसाचा असतो? हे फक्त 5-6 दिवसाची गर्दी असते सर, पुन्हा इट विल बी बॅक टू नॉर्मल. म्हणजे खूप लवकर नॉर्मल होईल, त्यामुळे ही 5-6 दिवसाची गर्दी आहे. तर हे कधी होईल? तुमची बॉडी ड्राईव्ह झाली नाही, हे मोटिवेशन तुम्हाला मिळालं नाही, परंतु डेली तुम्ही जर हे व्हिज्युअलाइज करताय की मी जिम मध्ये जातोय, माझी बॉडी म्हणजे मी
जिम मध्ये व्यायाम करतोय किंवा डाएटच्या संदर्भात मी फक्त गुड फूड खातोय. म्हणजे मला जे काही पिझ्झा आहे, बर्गर आहे, याचा हेट आहे आणि मला जे काही हेल्दी फूड आहे, तेच मी फूड खाते आणि माझा जो शेप आहे, तो शेप डिझायर्ड इमेज माझी ही बघून माझे जे काही फ्रेंड्स आहेत, ते मला अप्रिशिएट करतायत. तर तो जो भाग आहे, तर तो पार्ट तुम्हाला याच्यामधून करू शकतो. आणखीन कोणाला काही बोलायचंय? आवाज येतोय का माझा? येतोय सर, येतोय. ओके, ओके. तर हे होतं व्हिज्युअलायझेशन बद्दल एक छोटंसं डेमॉन्स्ट्रेशन. तर होप तुम्ही हे व्हिज्युअलायझेशन डेली तुमच्या प्रॅक्टिसमध्ये आणाल आणि तुमचे जे काही इच्छित गोल आहेत, तर ते कंप्लीट करण्यामध्ये तुम्हाला निश्चितच याची मदत होईल. आणि आपण ज्यांना कुणाला डाएट किंवा वेट लॉस ट्रेनिंग साठी माझा जो नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही कम्युनिकेट करू शकता. आणि आपण डेली व्यायाम करा. जे काही दिवाळीमध्ये काही कॅलरी गेन झाल्या असतील, त्या कॅलरी तुम्ही व्हिज्युअलायझेशन प्लस तुमचा जो काही जिम आहे, डेली ॲक्टिव्हिटीज आहेत आणि डाएट याच्या थ्रू आपण कमी करू शकतो आणि हेल्दी राहू शकतो. त्याचबरोबर दुसरे म्हणजे सेकंड वेव्हचे काही संकेत आहेत. त्यामुळे तुम्ही होप की तुम्ही सेफ असाल, सेफ राहा आणि आपली हेल्थ सुद्धा मेंटेन ठेवा. तर तुम्ही सगळ्यांनी हे सेशन अटेंड केल्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद आणि हे सेशन मी इथंच संपलं असं जाहीर करतो. स्टे फिट, स्टे हेल्दी अँड गुड नाईट.